सो फायनली आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता इथं आल्यावर आपल्याला फर्स्ट दिसलं देवेश्वर मंदिर, जे की श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी स्थापित केलेलं होतं. सो इथलं दर्शन घेऊन समोर आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्याचं दर्शन घेता घेता मेन मंदिराचे दर्शन घेऊ. हे इथे येता येता आपल्याला देवेश्वर मंदिर तसंच विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिसतं. बट आपण पहिले शंकर पार्वती मंदिराकडे जाणार आहोत आणि येता येता येथील दर्शन करूयात. ओके, सो आपण आलेलो आहोत पुणे शहर. सो आपण वर आलो आणि इथं मंदिर ऑलरेडी गेट क्लोज झालेलं आहे, म्हणजे आतमधून दर्शन नाही घेऊ शकत, पण बाहेरून दर्शन घेऊ शकतो. हे आपण टेम्पल बाहेर समोरून बघितलं, सूर्यनारायणचं टेम्पल आहे ते, आणि हे आहे गणेश टेम्पल. सो आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळे मी आतमधला व्हिडिओ नाही काढू शकलो. हे इथे काय माहीत काय आहे, बट एक थोडंसं गुफेसारखं दिसत आहे आतमध्ये जाण्यासाठी. आय डोंट नो काय आहे, काहीतरी रहस्यमय वाटत आहे. सो बघा, हा टेम्पलचा परिसर, हे मेन मंदिर आहे. पर्वताई व श्री भवानी माता मंदिर. हे बघा बाहेरचा थोडा व्ह्यू. जनार्दन विष्णू मंदिर. ओके, सो या मंदिराची स्थापना 23 एप्रिल 1749 मध्ये झालेली आहे. आणि चला आता थोडासा एक शॉर्ट व्ह्यू आपल्याला इथनं बघायला मिळतो पुणे सिटीचा. तुम्ही पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास राहत असाल तर नक्की तुम्ही इथं व्हिजिट करू शकता. खरंच एक छान प्रसन्नमय वातावरण असलेलं टेम्पल आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. सो चला आता आपण ते एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथे पण दर्शन घेऊयात. विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर, पेशवे संग्रहालय. फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. सो बाहेर म्युझियम एंट्री 30 रुपीज. संग्रहालयाच्या आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, बट आम्ही एका रूममध्ये आलेलो आहोत, सो त्याच्यामुळे इथं आपण थोडंसं जुन्या काळातली इथं जे संग्रह करून ठेवलेलं आहे त्याचे व्हिडिओज बघू शकता. जसे की तेव्हाच्या स्त्रिया काय वापरायच्या स्वयंपाकघरात, ते थोडा फास्ट व्हिडिओ घेतो, समजून घ्या. हे ते तेव्हाचे भांडे, मोठे भांडे. हे इकडे नाणीज वगैरे आहेत, नाणे असतात ना पहिल्या काळातले तसे. हे आता इथं बघत हे जुने, जसं ते डोली असत ना, त्या स्त्रियांना डोलीमध्ये बसून न्यायचं, ह्या डोल्या. हे बघा, हे बसायचे डोलक्या. हे लहान मुलांसाठी पाळणे तेव्हाच्या काळातले. रामदुर्ग राजवाड्यातील पाळणा व विविध रंगीत चिळमाने कर्नाटकी. हे बघा खालचा व्ह्यू थोडासा मी दाखवतो. नानासाहेब पेशवे यांचा स्टॅच्यू. ओके, देन आपण इथं संग्रहालयामध्ये त्यांच्या त्या काळातील वस्तू पाहिल्या आणि खरंच खूप छान बघण्यासारखं आहे. पर कॅन्डिडेट 30 रुपीज फी आहे इथं. कार्तिक स्वामी मंदिर. ठीक आहे, इथनंच हात जोडू आपण. ओके, या साईडनं थोडे कपल्स बसलेले आहेत इथं. श्री देवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे. व्यायाम करण्यासाठी खूप सारे मुलं मुली आलेले आहेत.
हे बघा विष्णू नारायण मंदिर, थोडंसं विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे ना, तिथनं लेफ्ट घेतला की आपल्याला विष्णू नारायण मंदिर बघायला मिळतं. तो फायनली आपण विष्णू मंदिराचं पण दर्शन घेतलं आणि येथील पर्वती येथील सगळ्या टेम्पलचे दर्शन घेतले, फिरलो. रात्रीच्या वेळेस आल्यामुळे मे बी सगळं क्लिअर विजिबल नसेल, बट इथपर्यंत आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आम्ही संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. लवकरच भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.